मिठाईच्या दुकानात क्षयरोगाची चाचणी महापालिकेच्या अभिनव संकल्पनेला ठाण्यातून सुरुवात। वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय। बाजारांमध्ये आणि विशेषतः मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होते। तेथील पदार्थ विकत घेत असताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल ग्राहक अनभिज्ञ असतात। दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाने अशा कर्मचाऱ्यांची क्षयरोगाची चाचणी सुरू केली आहे। नागरिकांचे स्वास्थ्य सुरक्षेसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। गेले काही वर्षात ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलंय। या आजाराची लागण झाल्यावर पहिल्या काही दिवसातच जर त्याचे निदान झाले तर त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने त्या दिशेने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। क्षयरोग हा 100% बरा होणारा आजार असून समाजामध्ये त्याविषयी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे। हाती आलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोगाचे 8500हून अधिक रुग्ण आढळून आले होते, ज्यापैकी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांमध्ये पण 7556 रुग्ण आढळले, ज्यापैकी 5 जण मृत्युमुखी पडले। त्यातच आता येऊ घातलेल्या दिवाळीमुळे मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असून जर एखादा कर्मचारी संक्रमित असेल तर ग्राहकांना देखील त्याची लागण होऊ शकते। या रोगाला आळा घालण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सरसावलाय। बुधवारपासून शहरातील दुकानांमध्ये क्षयरोग आजाराचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे। यासाठी 8 जणांची टीम तैनात केली असून दुकानातच कर्मचाऱ्यांचे एक्स-रे काढणाऱ्या पोर्टेबल मशीनची सोय करण्यात आली आहे। त्याचबरोबर जिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजाराबाबत माहिती देऊन त्यांचे प्रबोधन देखील करण्यात येते। क्षयरोग हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून या चाचण्यांमुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळणार आहे। सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी केल्यानंतर त्या दुकानावर टीबी फ्री शॉप असा स्टिकर लावला जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली आहे। माझं नाव डॉक्टर प्रसाद पाटील, मी फुफ्फुस रोग तज्ञ आहे आणि ठाणे शहर क्षयरोग अधिकारी म्हणून पण कार्यरत आहे। दिवाळीच्या मुहूर्तावरती आपण ठाणे महानगरपालिकेने आरोग्य विभागाने एक नवीन अभिनय असा उपक्रम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे ही योजना राबवतोय। त्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावरती आता जसं नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी होईल, तर ठाण्यामधलं जे अगदी अग्रगण्य नाव आहे मिठाईच्या दुकानांमध्ये असं प्रशांत कॉर्नरला आपण आज आहोत। प्रशांत कॉर्नरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही त्यांचे कर्मचारी आहेत त्यांच्या फॅक्टरीमध्ये किंवा त्यांच्या आउटलेट्समधले ह्या सर्व कर्मचाऱ्यांची आपण सध्या आरोग्य तपासणी करत आहोत। प्रशांत कॉर्नर बरोबरच इतर जे असे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधले ज्या काही मिठाईची दुकानं आहेत, फॅक्टरीज आहेत, ह्या सर्वांच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पण आपण आरोग्य तपासणी करणार आहोत, की जेणेकरून जेव्हा आपला ठाणेकर त्यांच्याकडे मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी करेल त्यावेळेस तो जो विक्रेता असेल तो पूर्णपणे हा निरोगी असेल आणि त्यांच्याकडून कोणत्याही मिठाई व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा दुसरा आजार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, ह्या एका उद्देशाने आपण हा कार्यक्रम राबवतोय। आणि दिवाळीच्या मुहूर्ताच्या आधी ठाण्यातल्या सर्व मिठाई दुकानमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपण आरोग्य तपासणी पूर्ण करू अशी आरोग्य विभागामार्फत एक आरोग्य रचना सुद्धा आखण्यात आली। काय कुठली मशीनरीज यूज केली? आपण सध्या आपल्याकडे एक हँड हेल्ड एक्स-रे मशीन उपलब्ध आहे। अगदी छोटं आणि डिजिटल फॉर्म मधलं हे मशीन आहे, जे महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त ठाणे महानगरपालिकेमध्येच उपलब्ध आहे। याच्या मार्फत आपण त्वरित जे काही तिकडे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे एक्स-रे काढतो आहोत आणि त्या एक्स-रे त्वरित उपलब्ध करून देत आहोत। आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत त्यांचे जर काही सस्पेक्टेड दोष असतील त्या एक्स-रे मध्ये ते सुद्धा त्वरित उपलब्ध करून देण्यात येत आहेत। अशा प्रकारे त्याच्या व्यतिरिक्त जर कामगारांना कोणते इतर त्रास असतील तर त्यांची चाचणी करण्यात येत आहे। त्यानुसार जसे रिपोर्ट येतील तेथे त्यांच्या सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंटना कळवण्यात येतील आणि जर त्याच्यावरती काही कार्यवाही करायला लागली किंवा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तर ती सुद्धा ठाणे महानगरपालिके आरोग्य विभागामार्फत मोफतच पुरवण्यात येईल। आरोग्याचं सर्टिफिकेट कधी दिलं जाणार आहे? जे फॅक्टरीजमध्ये किंवा ज्या काही मिठाईच्या दुकानांमध्ये ही आपण संकल्पना राबवणार आहोत
त्यांच्याकडचे सर्व कर्मचारी अगदी निरोगी आहेत हे आपल्याला कळल्यानंतर अशा प्रत्येक मिठाईच्या दुकानांमध्ये ठाणे महानगरपालिकेतर्फे TB फ्री शॉप म्हणून एक सर्टिफिकेट त्यांना देण्यात येईल की जेणेकरून त्यांच्याकडच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी झालेली आहे आणि येणारा नागरिक हा निर्धास्त होऊन त्यांच्याकडे अगदी येऊ शकतो, त्यांच्याकडून खरेदी करू शकतो. अशा प्रकारचं त्यांना एक सर्टिफिकेट सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देणार. प्रशांत भूपेंद्र सकपाळ, प्रशांत कॉर्नरचे ओनर, प्रशांत प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर बोलतोय. सर, महापालिकेने ड्राईव्ह सुरू केलेला आहे आरोग्यावरती. आपल्याला कसं वाटतंय, ही कारवाई कशी वाटते? महापालिकेने कारवाई केलेली, कारवाई मला म्हणता येणार नाही. हे सगळ्या ग्राहकांच्या दृष्टीने व महापालिकेच्या दृष्टीने हे खूप हिताचं आहे ग्राहकांच्या हिताने. आणि जसं आमच्या सरकारने सांगितलेलं आहे की डॉक्टर आपल्या दारी, याची खरोखर प्रचिती आहे. जसं आमच्या सरकारने सांगितलं की डॉक्टर आपल्या दारी, तर तसंच आहे की महापालिका प्रत्येक लोकांच्या दुकानात जाऊन चेकिंग करत आहे. ही महापालिकेची खूप मोठी गोष्ट आहे, कारण की ही अशी पद्धत कुठेच नाही. ऑल ओव्हर इंडियामध्ये ही पहिली अशी महापालिका असेल आपली की ज्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांची चेकिंग करणं फ्रीमध्ये, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा जो उपक्रम जो आहे जो राबवला जात आहे तो एकमेव इंडियातला पहिला उपक्रम असेल असा आहे. आम्हाला काही वाटत नाही आमचा कामगार जर का काही खराब असतील काय तर महापालिकेला सांगेल, महापालिका आम्हाला सांगेल या कर्मचाऱ्यांना औषध द्यायला पाहिजे आणि ते औषधही मोफत देता येत आहे. ती पण फार मोठी गोष्ट आहे. आणि ही जी संकल्पना आहे ती ग्राहकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे की संसर्गजन्य रोग आहे TBचा, हा फैलू नये कोणाला. त्यामध्ये आम्ही पण महापालिकेला धन्यवाद देत आहोत आणि असाच उपक्रम चालू राहावा. पूर्ण इंडियामध्ये हा उपक्रम व्हावा. सगळ्या कर्मचारी चेकिंग व्हावी, सगळे कर्मचारी निरोगी असायला पाहिजे. एक सर्टिफिकेट आपल्याला दिलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं सर्टिफिकेट मधून ग्राहकांचा विश्वास किंवा ग्राहकांचा तुमचा विश्वास वाढेल? हो ना, चांगली गोष्ट आहे की प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याकडे आपला कर्मचारी निरोगीच असायला पाहिजे. आणि कर्मचारी व्यापाऱ्याचंही कर्तव्य आहे की आपला कर्मचारी हा निरोगीच असायला पाहिजे. सर्टिफिकेट तर देतीलच समजा महापालिका, ते ठीक आहे, पण कर्मचाऱ्यांनी हा निरोगीच असायला पाहिजे. कुठलाही व्यवसाय असू द्या, चाहे कपडेवाला असो, कारण की आता गर्दी खूप होणार आहे बाजारामध्ये, खूप गर्दी होणार आहे सगळीकडेच. आणि त्याच्यामुळे हा महापालिकेचा उपक्रम खूपच मान्य आहे आणि सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9819778403. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या ईमेल ID वर देखील आपल्याला संपर्क करता येईल.